तुमचं रक्त जरी असलं ना माझ्यामध्ये, तरीही तुमच्या नावाची काहीच गरज नाहीये मला. तुमचं नाव माझ्या पुढे लावायची गरज नाहीये आणि तो तुम्हाला हक्कही नाहीये. असं नको बोलू शकते ना. अहो कसले बाप, गुन्हेगार आहात तुम्ही माझे. आता आता अचानक तुम्हाला बाप असल्याचा हक्क दाखवायचा माझ्यावर. तुम्ही माझ्या आईला फसवलं, मला तर कधी बघायला सुद्धा नाही आला. कोणत्या हक्काने म्हणताय केदार दयानंद खांडेकर? म्हणजे यांचं तर नाव मोठं आणि लक्षण खोटं आहे. खरंच खांडेकर असे असतील वाटलं नव्हतं. तेच की. प्लीज मी सांगतोय माझे गुन्हेगार काय आहेत म्हणून. पहिले माझ्या आई बरोबर लग्न केलं, तिचा वापर करून नंतर तिला सोडून दिलं. पण माझ्या आईने त्यांच्यावर मनापासून प्रेम केलं. आयुष्यभर तिने वाट बघितली, पण हे काही परत आले नाही. ना माझ्या आईला बघायला, ना मला बघायला. शेवटच्या श्वासापर्यंत माझी आई त्यांची वाट बघत राहिली, पण हा माणूस काही आलाच नाही. मला सांगत राहिली ती की तुझे बाबा एक दिवस नक्की येतील. वाट बघून बघून ना तिचा जीव गेला, पण हा माणूस काही आलाच नाही. एक नवरा म्हणून माझ्या आईसाठी आणि एक बाप म्हणून माझ्यासाठी काय केलं तुम्ही? काय नाही केलं. ह्या माणसासोबत लग्न करून ना माझ्या आईच्या नशिबात फक्त आणि फक्त त्रास, अपमान एवढंच होतं. किती त्रास झालाय माझ्या आईला मला एकटीने वाढवताना मला कल्पना पण नाहीये. हा माणूस पळून गेला, पण त्याचे परिणाम मी आणि माझ्या आईने भोगले. नवऱ्याने टाकलेली बाई, लग्नाशिवाय गरोदर झालेली बाई अशी नावं ठेवली लोकांनी तिची. ना तिला कधी कोणी हळदी कुंकाला बोलवलं, ना कधी सन्मान दिला. ना तिला कधी सन्मान मिळाला, ना मला. लग्न होऊन सुद्धा, नवरा जिवंत असून सुद्धा माझी आई, तिला आशा होती एक दिवस तुम्ही तिला भेटायला याल म्हणून. जर आम्ही ते घर सोडलं तर तुम्ही आम्हाला शोधणार कसं? म्हणून ती तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्या घरात राहिली. जीव सोडला ते त्याच घरात. तुमची प्रत्येक आठवण तिने जपून नाही, सजवून ठेवली आहे. देवघर सजवतात ना तसं. आणि तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या या खोट्या स्टोरीज ऐकून माझा तुमच्यावर विश्वास बसेल. मला सांगा, जर तुम्हाला एवढंच होतं तर एकदा तरी तुम्ही ते घर बघायला आलात? ते घर खरंच जळालंय की काय झालंय हे बघायला तुम्ही एकदा तरी आलात? तुम्हाला कोणाकडून कळाली ती गोष्ट? न्यूज मध्ये आली, पेपरात आली, की कोणता माणूस आला तुम्हाला सांगायला की त्या घराला आग लागली आहे म्हणून? ज्यांनी सांगितलं असेल ना त्यांना माझ्या समोर आणा. काय काय झालं? नाही उत्तर? मी सांगतो हे सगळं खोटं आहे. असं काही घडलंच नव्हतं. सत्य हे आहे की तुम्हाला तिकडे कधी येण्याची इच्छा नव्हती. तुमचं मन भरलं होतं म्हणून तुम्ही तिला वाऱ्यावर सोडून इकडे आलात. नाही ना, नाही रे. पण तेव्हा खरंच एवढं प्रेम केलं होतं की मी अजूनही तिला विसरू शकलेलो नाहीये. बस करा आता तरी. खोटं बोलणं बस करा. तुमची बायको आहे, मुलगा आहे तुम्हाला, आणि तुम्ही म्हणताय तुम्ही माझ्या आईला कधी विसरलाच नाही.
आता तरी मान्य करा, तुम्ही मला आणि माझ्या आईला फसवलंय. अरे नाही नाही रे बाळा, मी खरं सांगतोय, विश्वास ठेव माझ्यावर. कसा ठेवू मी विश्वास तुमच्यावर? सांगा ना. काय नाटकं चालली आहेत तुझी? हा, कोण आहेस? कोण तू? नाव काय तुझं? पूर्ण नाव काय तुझं? अरे बोल ना, काय नाव काय तुझं? केदार, फक्त केदार. पुढे बाबाचं नाव, आडनाव असतं ना, पुढे पण असतं ना, नाहीये? अरे अनाथ, तुला काय वाटलं तू इथे येशील, काहीतरी एक स्टोरी बनवशील आणि आम्ही सगळे मूर्ख आहोत, लगेच तुझ्यावर विश्वास ठेवू? हा, तुला कोणी पाठवलंय इथे मला व्यवस्थित माहिती आहे.